दोस्तों, वेलकम बॅक टू माय चॅनल। जर तुम्ही माझ्या चॅनलवर फर्स्ट टाइम आलेला असाल तर हाय, माझं नाव आहे मृण्मयी आणि या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की मी कशी रेडी होते माझ्या शूटसाठी, जेव्हा मला व्हिडिओज बनवायचे असतात त्याच्यासाठी। सो बेसिकली हा गेट रेडी विथ मी वाला व्हिडिओ आहे आणि मी याच्यामध्ये ना एकदम मिनिमल आणि एव्हरीडे मध्ये जे करता येईल असं मेकअप केलाय, जे तुम्ही पण घरच्या घरी 10 मिनिट्स मध्ये एकदम इझिली करू शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आता विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स जस्ट गेट स्टार्टेड। जस्ट आंघोळ करून आली आहे, त्याच्यामुळे माझं फेस, माझे लिप्स, हे नाक बघा, माझे पूर्ण हात पाय सगळं काही खूप जास्त ड्राय आहे। त्याच्यामुळे पहिलं तर आपल्याला त्याला बघावं लागेल, कारण की एवढ्या ड्राय स्किन सोबत मी तर काम नाही करू शकत। सगळ्यात आधी तुम्ही फेस वरती हे टोनर यूज करणार आहे। हे ऑलिव्हियाचे टोनरची बॉटल आहे, याच्या आतमध्ये रोज वॉटर आहे। प्लीज कन्फ्यूज होऊ नका। याचा स्प्रे मला खूप आवडला म्हणून मग मी या बॉटल मध्येच माझं हे टाकलं, काय म्हणतात त्याला, रोज वॉटर। आणि मी रोज वॉटर यूज करते, कारण की एक तर ते ॲज अ टोनर सारखं पण वर्क करतं आणि दुसरं म्हणजे त्याने मला खूप असं फ्रेश फील येतो, तर म्हणून मग मी टोनर यूज करते। आणि हो, मी जेव्हा पण शूट वगैरे करते ना, तेव्हा मी इतकं असं एकदम हेवी मेकअप करत नाही। जे मी करायला पाहिजे, मला चांगलं रेडी व्हायला पाहिजे, तसं तर मी करतच नाही। म्हणजे एकदम थोडंसं बस लिपस्टिक, मस्कारा, दॅट्स इट। बट मला तसं नाही करायला पाहिजे, मला थोडंसं चांगलं तयार होऊन व्हिडिओ बनवायला पाहिजे। त्याच्यामुळे मग मी आता ते ठरवलं आहे न्यू इयर मध्ये की मी चांगली रेडी होऊन व्हिडिओज वगैरे बनवणार। मी इथे ना फॉक्सटेलचं हे मॉइश्चरायझर यूज करते। मी रिसेंटली नाही, म्हणजे झाले एखादा महिना झाला हे यूज करताना, पण मला इतका काही फरक नाही जाणवला। तर मी आय गेस परत माझं जे जुनं होतं एक्सेलाचं मॉइश्चरायझर त्याच्यावर जाणार आहे, हे संपवून। पण माझ्या फोरहेड वरती थोडेसे हे असे बम्प्स आले ना, त्याच्यामुळे मी जास्त प्रोडक्ट इथे नेणं अवॉइड करते, म्हणून मग मी असे साईड्सलाच लावते आणि मी जास्त नेत नाही तिकडे प्रोडक्ट। इतकं काय असं मला बाहेरचा वगैरे शूट नाही आहे, बट स्टील मला लाईट वगैरे मध्ये करावं लागेल शूट, त्याच्यामुळे मग मी सनस्क्रीन पण अवॉइड नाही करत। सनस्क्रीन पण मी यूज करते, जरी पण मी इंडोअर्स असली तरी पण। तर हे गार्नियरचं सनस्क्रीन आहे आणि ही माझी सेकंड बॉटल आहे। इतकं मला आवडलंय आणि मला हे असं लावायला खूप आवडते, कारण की याची कन्सिस्टन्सी बघा, अशी एकदम रनी कन्सिस्टन्सी आहे ना, तर खूप मजा येते। असं बघा, मला करायचं आहे मेकअप। तर मेकअप मध्ये मी काहीच नाही करणार आहे, बस हे जे असे थोडेसे तसे तर मी हे नाही लपवत, बिलकुल कधीच नाही। मी असं हेवी मेकअपही केलं ना तरी पण मला हे नाही आवडत, म्हणजे इतकं काही मी नाही करत। बट आज मी हेवी मेकअप नाही करताय, आज मी थोडंसं मेकअप करताय, म्हणून मी फक्त ही जी मायग्लॅमची फाउंडेशन स्टिक आहे ती असं मी डायरेक्ट लावणार होती, बट नाही, याच्या पिंपल्समध्ये वगैरे बॅक्टेरियाज असतात, तर असं डायरेक्ट नका लावू। फिंगरवर घेऊन असं लावा। थोडंसं अंडर आईज मध्ये पण लावणार आहे, फक्त असं लावून ठेवताय, मग नंतर ब्लेंड करणार। ओके, काही फरक जाणवत आहे? नाही ना, ठीक आहे, चालते मला। ओ शिट, मी विसरली सगळ्यात मेन की माझे लिप्स हायड्रेट करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। मी इथे हे वॅसलीनचं लिप थेरपी यूज करते, खूप मस्त आहे, मला खूप आवडते। ओके, आता हे सगळं जे फाउंडेशन आहे क्रीम प्रोडक्टच आहे, त्याच्यामुळे ना मी पटकन क्रीम प्रोडक्ट म्हणजे क्रीम ब्लश यूज करून घेते। तर मी ब्रशने यूज करणार। हे झुडिओचं ब्लश आहे आणि हे खूप जास्त पिगमेंटेड आहे, त्याच्यामुळे थोडंसंच घ्यावं लागते आणि हे हाताच्या मागे असं थोडंसं डस्ट ऑफ करावं लागते, थोडंसं ते असं आपल्या कंट्रोलमध्ये येते, मग आपण इझिली बिल्डअप करू शकतो। बट एकदम जर असं धप्पा लागला तर मग ते जोकर सारखं नाही दिसवायचं आहे, म्हणून
तुम्ही बघितलं मी थोडंसं असं नेताना डोळ्यांवरती पण आणलं, कारण की मी डोळ्यावरती वेगळा असा कुठला आयशॅडो नाही यूज करणार आहे. तर जे ब्लशच आहे ना ते थोडं असं माझ्या आयलिड वरती अशा काठावरती नेते मी, आणि त्याने काय होतं असा एकत्र असा लुक वाटतो. आणि तुम्हाला मी म्हटलं होतं की हे खूप जास्त पिगमेंटेड आहे. बघा काय हालत झाली आहे. आणखी एक बात की जेव्हा मी असं फाउंडेशन वगैरे म्हणजे हेवी मेकअप नाही करत, हेवी बेस, तेव्हा मला ब्लश ना थोडं जास्त लावायला आवडतं, कारण की ते मग चांगलं दिसते म्हणून मला तसं आवडते ते. आता मी एकदम थोडंसं हे सेट करणार आहे पावडरनी. ते पण मी ब्रशनीच सेट करत आहे, कारण की तुम्ही जर आता बघू शकता इथे माझ्या अंडर आईज मध्ये खूप जास्त ऑइलीनेस असं वाटत आहे, आणि तो आता कमी झालाय. ओके, हाय, सेटअप चेंज झालाय बिकॉज माझ्या घरची लाईट गेली आहे, बट दॅट डज नॉट स्टॉप मी फ्रॉम शूटिंग दिस व्हिडिओ, कारण की मला करायचंच आहे शूट. आणि मी बाल्कनी समोर बसली आहे, सो मे बी तुम्हाला बॅकग्राऊंड मध्ये थोडासा आवाज येऊ शकते. जर तो आला तर मी व्हॉइस ओव्हर टाकणार आहे, हे तुम्हाला मी सांगत आहे. मी तुम्हाला त्रास नाही होऊ देणार, डोंट वरी. सो आपण कुठे होतो, मी पावडर वगैरे सगळं केलं होतं. आता मी ना हे करते, थोडंसं हायलायटर यूज करते, आणि हे झुडिओच आहे. मला ही हायलायटर स्टिक खूप आवडते यार दोस्तो, आणि ह्याच्यात किती मोठी आहे बघा, ती मला जन्मभर पुरू शकते, इतकं हायलायटर आहे याच्यामध्ये. कारण की बस थोडंसं बोटाला घ्यावं लागतं, जास्त काही लावावं नाही लागत. हे बघा, हे इतकं घेतलं आणि इथे असं लावलं. दॅट्स इट. ठीक आहे यार, मी खूप दिवसांनंतर असं सनलाइट मध्ये मेकअपचा व्हिडिओ शूट करत आहे. आय डोंट नो मी कधी केलाय का, मला हे पण नाही आठवत आहे. थोडंसं मी इथे पण लावते. आता जेवढं बोटाला आहे तेच लावलं, मी परत नाही घेतलाय. अँड दॅट्स इट. नेक्स्ट मी फिल करणार आहे माझे आयब्राउज, आणि माझे आयब्राउज असे मी थ्रेडिंग केलेली नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्याला शेप देणं हे जास्त गरजेचं आहे आता सध्या. ओ बाय द वे, मी त्याच्यासाठी एल्फची आयब्राव पेन्सिल यूज करत आहे. ठीक आहे, म्हणजे चांगली पेन्सिल आहे असं काही नाही आहे, खूप अशी एक्स्ट्रा ऑर्डिनरी पण नाही आहे आणि खराब पण नाही आहे. मी तुम्हाला आय गेस आधी सांगितलं आहे की इतका काही डिफरन्स नाही दिसत माझ्या केलेल्या आयब्राउज मध्ये आणि माझ्या ओरिजिनल आयब्राव मध्ये, कारण की भगवानच्या कृपेने थोडीशी थिक आयब्राउज मला मिळालेली आहे ऑलरेडी गाईज. आणखी एक तुम्हाला बात सांगायची आहे की लाईट आली, पण मी आता नाही जाणार आहे इथून, आता मी इथेच शूट करणार आहे. माझे आयलॅशेस कर्ल करणार आहे या आयलॅश कर्लरनी, आणि ही स्टेप मी कधीच नाही विसरत. जर मी मस्कारा नाही लावला तरी पण मी हे आयलॅशेस कर्ल करते, बिकॉज डिफरन्स तुम्ही बघू शकता दोन्ही याच्यामध्ये. याच्यात वाटतं की मला आयलॅशेस नाही आहे, आणि याच्यात बघा असं वाटतं मी फॉल्स लॅशेस लावले आहेत. नेक्स्ट मी यूज करणार आहे, आता आपण लिप्स करूया कारण की ऑलमोस्ट सगळंच झालेलं आहे. तर लिप्ससाठी मी ही माझी फेवरेट मार्सची लिप लायनर यूज करते. याचं शेड आहे 03, हो ना, 03 ब्लड बाथ. आता मी लवरचं हे लिपस्टिक यूज करणार आहे. मिनी लिपस्टिक्स आहेत, बुलेट लिपस्टिक, आणि त्याचा शेड आहे माझा जॅम. इतका प्रिटी शेड आहे, तुम्ही बघा. बस मी सेंटर्स मध्ये लावते अँड देन असं बोटाने मिक्स करणार आहे. ओ माय गॉड, खूप खूप मस्त शेड आहे, आणि आपल्यासारख्या म्हणजे माझ्यासारख्या स्किन टोन वर तर इतका सुंदर दिसतो हा शेड. तर कधी कधी मी फक्त इथेच थांबते, और मोस्ट ऑफ द टाइम मी एक लिप ग्लॉस यूज करत असते.
सो हे आहे झुडिओचं लिप ग्लॉस थोडस. ओके, आय एम रेडी फॉर द ज्वेलरी. मी फक्त हे इयरिंग्स घालते, साधे हुप्स आहेत, बिकॉज मी ऑलरेडी गळ्यामध्ये गोल्डन चेन घातली आहे, तर मग गोल्ड मी इयरिंग्स घालते. आणि व्हिडिओमध्ये माझे हात दिसू शकतात, सो मला एक रिंग पण घालावं लागेल. सो मी जसं तुम्हाला बोलली होती की माझी पूर्ण बॉडी एकदम ड्राय झालेली आहे आंघोळ करून, म्हणून मग मला आधी हाताला पण लोशन लावणं इम्पॉर्टंट आहे, कारण की व्हिडिओमध्ये हात दिसतात आणि मग ते असे क्रस्टी आणि असे ड्राय हात चांगले नाही दिसत. त्याच्यामुळे मी रिंग घालणार आहे. ही नकली रिंग आहे, असली नाही आहे. आणि एक राईट हँड मध्ये पण घालत आहे, बट ही असली आहे. बट मला ही जास्त आवडते नकलीवाली. सो येस, दॅट्स इट. हा आहे माझा फायनल लुक. आणि मी तशी तर याच्या पण पेक्षा जास्त कमी रेडी होते, बट असं मला रेडी व्हायचं आहे इथून पुढे व्हिडिओसाठी, आणि तेच मला तुमच्या बरोबर शेअर करायचं होतं. मी एकदम असा फन वाला व्हिडिओ बनवायचं ठरवलं होतं आज, बिकॉज खूप दिवस झाले मी असे सेन्सिबल आणि खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचवत होती. एखादा फन व्हिडिओ पण पाहिजे, कारण की थोडंसं एंटरटेनमेंट पण पाहिजे, म्हणून मग मी हा व्हिडिओ शूट करायचा विचार केला आणि तुमच्या बरोबर शेअर करायचा विचार केला. सो येस, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मजा आली असेल व्हिडिओ बघून. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेक शुअर टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. आणि हो, माझ्या इंस्टाग्रामला पण फॉलो करा, कारण की तिथे मी थोडी जास्त ऍक्टिव्ह असते आणि डेली अपडेट्स पण देत असते. सो येस, तिथे पण मला नक्की फॉलो करा. आणि येस, दॅट्स इट. आता आपण भेटू माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय. बाय द वे, जे पण काही प्रोडक्ट्स यूज केले आहेत ते सगळे मी टॅग प्रोडक्ट मध्ये टॅग करणार आहे, सो डोंट फॉरगेट टू चेक दॅट आउट. अँड आता खरोखर बाय बाय.